नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? चला, आजही एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर आज मी आधीच तयार झालेली आहे, दागिने घातले, पण बांगड्या वगैरे राहिल्या. तर मला सांगा, स्त्रियांना दागिन्याचा का बरं सोस असतो? खरं तर मी या कार्यक्रमांमध्ये येण्याच्या आधी कधीही मॅचिंग असे बांगड्या वगैरे काहीच घालायचे नाही. पण जेव्हापासून कार्यक्रमात सहभाग घेतला, तेव्हापासून अगदी छान टापटीप राहायला शिकले. बायकांचे दागिने, लग्नाआधीचे वेगळे, छोटेसे कानातले जे आई-वडिलांनी केलेले असतात ते. खरं तर आपल्या लहानपणी सोनं चांदी असा विषय फार नव्हता. पण मुलींच्या कानामध्ये रिंग घालायचे छोटे-छोटे, नाकामध्ये छोटीशी मोरणी, नथ अशा काही गोष्टी असायच्या. आणि तेव्हापासूनच मुलीला दागिन्यांची हौस जडली असावी. लग्नानंतर मग सगळेच दागिने, मंगळसूत्र, अजून जोडवी, पैंजण, हे काय म्हणतात बाजूबंद, वाक्या, किती किती दागिन्यांचे प्रकार आहेत. पूर्वीच्या काळी राजे महाराजे म्हणजे पुरुष मंडळीसुद्धा दागिने घालत होते. आणि अजूनही अशी एकही स्त्री नसेल जिला दागिने आवडत नसावेत. तर दागिन्यामुळे स्त्रीचं सौंदर्य निखरतं, बरोबर? आणि खरं सांगा, प्रत्येक अशी कुठलीही काळी असू दे, सावळी असू दे, कशीही असू दे, अशा प्रत्येक स्त्रीला दागिना आवडतो आणि ती घालते. खरं बरोबर आहे, हे प्रत्येकीने घालायला पाहिजे. तर असो, हे सगळं झालं. याविषयी सुद्धा माझे एक लेखन पेजवर येणार आहे. तर आज मी काही मैत्रिणींनी पेजवरच्या मला रिक्वायरमेंट केली होती की म्हणून दाखवा आम्हाला डोहाळे जेवणाची गाणी तर म्हणून दाखवताच आहात, बारशाचं म्हणून दाखवा. तर आज मी तुम्हा सर्वांसमोर एक बारशाचं गीत म्हणून दाखवणार आहे. बारशाचा पहा थाट, बारशाचा पहा थाट, आमच्या बाळाचे नामकरण आहे आज, आमच्या बाळाचे नामकरण आहे आज. बारशाचा पहा थाट, आमच्या बाळाचे नामकरण आहे आज, आमच्या नातवाचे नामकरण आहे आज. नाशिकचा हलवाई बोलवा ग, सगळ्यांना पेढे भरवा ग. जर मुलगी असेल, नाशिकचा हलवाई बोलवा ग, सगळ्यांना बर्फी भरवा ग. पेढे खाऊन नाव ठेवू आज, बर्फी खाऊन नाव ठेवू आज, आमच्या बाळाचे नामकरण आहे आज, आमच्या नातवाचे नामकरण आहे आज. बारशाचा पहा थाट, आमच्या बाळाचे नामकरण आहे आज, आमच्या नातवाचे नामकरण आहे आज. तर हे एक कडवं मी म्हणून दाखवलं. तुम्हा सर्वांना आवडलं का ते नक्की कमेंट करून कळवा. चला, मी तयार होते आणि कार्यक्रमाला निघते. बाय.